राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागच्या हालचालींना वेग आलाय. देवगिरी बंगल्यावर गुप्त बैठका होत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नव्याने जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. आणि या सगळ्यात अचानक एक नाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. धनंजय मुंडे. गेल्या काही महिन्यांपासून वाद, आरोप, राजीनामा आणि राजकीय एकाकीपणामुळे बॅकफुटवर गेलेले मुंडे आता पुन्हा राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात येणार का? सुनेत्रा पवार त्यांना मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फक्त संघटनात्मक फेरबदलाची तयारी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार गटाची नवी पॉवर इक्वेशन तयार होत आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच पडद्यामागच्या राजकारणासाठी ओळखला जातो. वरून शांत दिसणारा हा पक्ष आतून मात्र सतत समीकरण बदलत असतो आणि सध्या पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र दिसायला लागलंय. कारण गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या गटात मोठ्या प्रमाणावर बैठका, भेटीगाठी आणि बंद दाराआड चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यात झालेली बैठक ही आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे ही बैठक अत्यंत गोपनीय पद्धतीने झाल्याचं बोललं जात आहे आणि या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत मोठे निर्णय होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. पण या संपूर्ण चर्चेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते धनंजय मुंडे यांच्या नावाने. कारण काही महिन्यापूर्वीपर्यंत धनंजय मुंडे हे अजित पवार गटातील सर्वात आक्रमक आणि प्रभावी चेहऱ्यांपैकी एक मानले जात होते. बीडपासून मराठवाड्यापर्यंत त्यांचा मोठा प्रभाव आहे. ओबीसी राजकारणातही त्यांची ताकद मान्य केली जाते. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. त्या प्रकरणात गंभीर आरोपांचे शिंतोडे उडाले आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्यानंतर मुंडे जवळपास फ्रंट फूटवरून गायबच झाले होते. पूर्वीसारखी आक्रमक पत्रकार परिषद नाही, मोठ्या राजकीय सभा नाहीत, पक्षाच्या प्रमुख निर्णयामध्येही त्यांची उपस्थिती फारशी दिसत नव्हती. राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणातही त्यांना काहीसं साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. पण आता अचानक त्यांच्या पुनरागमनाची चर्चा सुरू होणं हे साधं प्रकरण नाही. कारण राजकारणात कोणताही नेता कायमचा संपत नाही. विशेषतः महाराष्ट्राच्या सत्ता कारणात तर नाहीच नाही. ज्याच्याकडे समाजातील पकड आहे, जिल्ह्यात संघटना आहेत, निवडणुका जिंकण्याची क्षमता आहे, त्या नेत्याला पूर्णपणे दूर ठेवणं कोणत्याही पक्षाला परवडत नाही. आणि हेच गणित आता राष्ट्रवादी पुन्हा मांडताना दिसते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच आता फार काळ रिकामं बसू नका, काहीतरी काम द्या अशी भावना व्यक्त केली होती. वरून साधं वाक्य वाटलं, पण त्या एका वाक्यातून त्यांची राजकीय अस्वस्थता स्पष्ट दिसली. कारण सक्रिय राजकारणात असलेला नेता शांत बसू शकत नाही. त्याला व्यासपीठ हवं असतं, जबाबदारी हवी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षातील स्वतःची ताकद टिकवायची असते. आता सुनेत्रा पवार त्यांच्या पुनरागमनासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा सुरू आहे आणि इथेच या संपूर्ण घडामोडींचा मोठा राजकीय अँगल समोर येतो. कारण अजित पवार गटाला सध्या संघटनात्मक पातळीवर अनेक आव्हानं आहेत. एकीकडे शरद पवार अजूनही जुन्या राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून मजबूत आहेत. दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अजित पवार गटाला संघटना टिकवण्यासाठी ताकदवान नेत्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंसारखा नेता पुन्हा सक्रिय करणं म्हणजे मराठवाड्यातील संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मानला जातो. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे पवार कुटुंबातील नवे चेहरे सक्रिय होताना दिसत आहेत. अजित पवारांनंतर पुढची पिढी संघटना हाताळण्याचा प्रयत्न करते का, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि जर तसं असेल तर त्यांना जमिनीवर काम करणारे, निवडणुका खेचून आणणारे नेते जवळ ठेवावे लागतील. धनंजय मुंडे त्यात बसतात. मात्र दुसरीकडे या पुनरागमनाला विरोधही होऊ शकतो. कारण संतोष देशमुख प्रकरण अजूनही संपूर्णपणे जनतेच्या मनातून गेलेले नाही. विरोधक सातत्याने या मुद्द्यावर अजित पवार गटाला लक्ष करत आले आहेत. भाजपासोबतच्या सत्तेत असतानाही राष्ट्रवादीला या प्रकरणामुळे प्रतिमेचा फटका बसल्याचं बोललं गेलं. म्हणूनच जर मुंडेला मोठी जबाबदारी दिली गेली तर विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. विशेषतः उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट या निर्णयावरून थेट निशाणा साधू शकतात. वादग्रस्त चेहऱ्यांना पुन्हा संधी असा प्रचार केला जाऊ शकतो. पण इथे अजित पवार गटाचं गणित वेगळं असू शकतं. कारण त्यांच्यासाठी सध्या सर्वात महत्त्वाचं आहे ते संघटन टिकवणं. निवडणुका जवळ येत असताना प्रत्येक जिल्ह्यात ताकदवान चेहरा हवा आहे आणि बीड, मराठवाड्यात धनंजय मुंडेंचा प्रभाव अजूनही मोठा मानला जातो.
दरम्यान मुंडेंनी काही महिन्यांपूर्वी अमित शहांची घेतलेली भेटही खूप चर्चेत आली होती. जवळपास तासभर झालेल्या या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. मुंडे भाजपच्या संपर्कात आहेत का? ते अस्वस्थ आहेत का? की स्वतःचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पर्याय खुले ठेवत आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आणि आता अचानक राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना मोठी भूमिका दिली जाण्याची चर्चा सुरू होणं हे त्या भेटीशी जोडूनही पाहिलं जात आहे. कारण राजकारणात संदेश खूप महत्त्वाचे असतात आणि पक्षालाही हे दाखवायचं असू शकतं की धनंजय मुंडे अजूनही आमच्यासोबत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काही नेत्यांना डच्चू मिळण्याची चर्चा देखील सुरू आहे. एका महिला लोकप्रतिनिधीचं नावही चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच हा फक्त विस्तार नाही, तर पक्षात नव्या पॉवर सेंटरची मांडणी सुरू असल्याचं संकेत मिळत आहेत. यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबतही मध्यंतरी नाराजीची चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं. म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अजूनही पडद्यामागे संवाद सुरू आहे का? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. म्हणजेच एकीकडे अजित पवार गट स्वतःची संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय, दुसरीकडे शरद पवार अजूनही अनेक नेत्यांसाठी भावनिक आणि राजकीय केंद्रबिंदू आहे. आणि याच दरम्यान धनंजय मुंडेंसारखे नेते स्वतःची जागा पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता पुढचा प्रश्न असा आहे की मुंडेंना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठं पद, संघटनात्मक जबाबदारी, की पुन्हा फ्रंट फूटवर आणण्यासाठी मोठी राजकीय भूमिका? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात पुनरागमनाची उदाहरणे नवी नाहीत. अनेक नेते वादात सापडले, काही काळ शांत राहिले आणि पुन्हा अधिक ताकदीने परत आले. त्यामुळे धनंजय मुंडे नाव पुन्हा चर्चेत येणं हेच दाखवतं की त्यांची राजकीय ताकद अजून संपलेली नाही. पण आता खरी उत्सुकता एका गोष्टीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडेंना खरंच मोठी जबाबदारी मिळते का? आणि जर मिळाली तर तो फक्त एका नेत्याचा पुनर्वापर असेल की राजकीय पवार गटाच्या नव्या राजकीय राजनीतीची सुरुवात असेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.